तर जे महाराष्ट्र भावानं आज तर मला ह्यांच्यासोबत येऊन चुकल्याने वाटत होतं, कारण हिने मला सेंटरवरून उचलून आणले आणि कृष्णा पण आजच टपकलंय. हे कधी आले ते पण समजत नाही. आवलात आला ते आलं तरी पण बसत नाही, कारण याची किडले वळ करते. शेवटी फिरी फिरून हॉटेलमध्ये येऊन बसलो, पण समोर मला वडापावने अंडे दिसले. अंडा ऑमलेट काही खाऊ देत नाही, त्यामुळे एक प्लेट वडापाव मागितलो आणि सगळे वडापाव थंडच होते. त्यामुळे वडापाव खायला का मजा आली नाही आणि इथलं सगळा बिल कृष्णा मारत होतं. त्यामुळे मी का मध्ये मध्ये बोललो नाही, कारण मी जास्त बोलतो मला बिल मारायला लावतंय. त्यामुळे शांत बसलेलं परवडतंय. नंतर वायर घेण्यासाठी आलूच्या दुकानात आलो. हातात बसत नाही तेवढी वायर घेतली आणि ह्यांना बोलून मग काय फायदा नाही. नंतर गावात आल्याला भाऊलक वाट पडले आणि आमचं काम प्राथमिक शाळेमध्ये होतं. शाळा चालू असून पण मधून गेट लावले होते, त्यामुळे आम्हाला का मध्ये जाता येत नव्हतं. आम्ही 15-20 मिनिट बाहेर उभारलो, कारण गेट काढणार कोणच नव्हतं. नंतर घंटे मग आल्यावर गेट काढले, त्यामुळे आम्ही मध्ये आलो आणि त्या कृष्णाच्या पप्पाची टीसी बघायची होती. त्यामुळे सर पहिले ते रजिस्टर चेक करत होते. बिल सुटल्याबरोबर सगळे बारकेवर माझ्याकडे आले. मग नंतर तिला सगळ्याला बोलून आम्ही बाहेर आलो आणि आज आपल्या तांड्यात बोर मारत होते. 380 फुटाला पाणी लागलं आणि मला तर माहिती नव्हतं तांड्यात बोर मारत. पाणी एकदम प्रेशर न मारत होतं. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमी करून सांगा. तर भेटू मित्रांनो ब्लॉग मध्ये.